नमस्कार, मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. श्री भगवान उवाच बहूनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. भगवंतांनी आपले आणि अर्जुनाचे अनेक जन्म झालेत ते सांगताना भगवान म्हणतात, परंतप अर्जुन, हे परंतपा अर्जुन. जिथे जिथे विरोधाभास आहे तिथे परंतप हा विशेषण वापरलेलं आपल्याला दिसतं. मे माझे, च आणि तव तुझे, बहुनी जन्मानी पुष्कळ जन्म, व्यतीतानी होऊन गेले आहेत, तानी ते, सर्वाणी सर्व, त्वम तू, न वेत्थ जाणत नाहीस, परंतु अहम मी वेद जाणतो. भगवान म्हणाले, हे परंतप अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत, ते सर्व तुला माहीत नाहीत, पण मला माहीत आहेत. जेव्हा त्या जाणीवेला आपण शरण गेलो तेव्हा कुठचीही काळजी करावी लागत नाही. अजोपि सन् अव्ययात्मा भूतानां ईश्वरोपि सन् प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. श्री भगवंतांच्या जन्माची अलौकिकता ह्याच्यामध्ये दिसते आपल्याला. अहम मी, अज हा जन्मरहित आणि अव्ययात्मा अविनाशी स्वरूप असणारा, सन अपि असूनसुद्धा, तसेच भूतानाम सर्व प्राण्यांच्या ईश्वर हा ईश्वर, सन अपि असूनही, स्वाम स्वतःच्या, प्रकृतीला अधिष्ठाय अधीन करून घेऊन, आत्ममायया आपल्या योगमायेने प्रगट होत असतो. देव प्रकृती ज्याच्या अधीन आहे तो जीव जो प्रकृतीचा आधार सोडतो तो देव रूप प्राप्त करू शकतो. परमेश्वर म्हणतात, मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही, तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायाने प्रकट होत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. श्री भगवंतांनी अवतार घेण्याच्या वेळेचं कथन इथे केलं आहे. ते म्हणतात, भारता, हे भारता, यदा यदा जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानिही हानी आणि अधर्मस्य अधर्माची अभ्युत्थानम वृद्धी भवती होते, तदाही तेव्हाच अहम मी आत्मानम आपले रूप सृजामी रचतो, म्हणजे साकार रूपाने लोकांच्या समोर प्रकट होतो. परमेश्वर म्हणतात, हे भारता, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते तेव्हाच मी आपले रूप रचतो, म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रगट होतो. आधी परमेश्वर सुधारायची संधी देतो आणि मगच तो अवतार घेतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. श्री भगवंतांनी अवतार घेण्याच्या कारणाचं कथन इथे केलेलं आहे. साधूनाम साधू पुरुषांचा, परित्राणाय उद्धार करण्यासाठी, दुष्कृताम पापकर्म करणाऱ्यांचा, विनाशाय विनाश करण्यासाठी, च आणि धर्मसंस्थापनार्थाय धर्माची चांगल्या प्रकारे स्थापना करण्यासाठी, युगे युगे युगायुगात, संभवामी मी प्रकट होतो. म्हणजे सज्जनांच्या उद्धारासाठी, कर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होतो. स्वकर्तव्य आपण नीट करणं
आवश्यक आहे, तरच धर्म संस्था ही नीट राहील. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. लॉर्ड कृष्ण श्री भगवान उवाच अर्जुन मे च तव बहुनी जन्मानि व्यतीतानि अहं तानि सर्वाणि वेद परन्तप त्वं न वेत्थ. Lord Krishna said, Arjuna, many are the births taken by me and you. I know them all while you know them not. Aham ajaha api san avyayatma api san bhutanam ishvara api san swam prakritim adhishthaya atmamayaya sambhavami. Though I am unborn, unperishable and Lord of all beings, yet resorting to my inherent and natural potentiality, that is Prakriti, I incarnate time and again. Bharata, yada yada hi dharmasya glanirbhavati cha adharmasya abhyuthanam tada aham atmanam srujami. Bharata, whenever there is decay of dharma, that is foundation required for the healthy progress of life, leading to chaos, rise of adharma, I embody myself to halt deteriorating and put evolution on proper track. साधूनां परित्राणाय च दुष्कृतां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय युगे युगे संभवामि. For the protection of the righteous and destruction of the wicked, as well as for strengthening the foundation of dharma, I am born time and again. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. श्री भगवान उवाच बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. अर्जुनाची ही शंका ऐकून तो श्रीकृष्ण म्हणाले, पंडुसुता, ज्यावेळी सूर्य होता तेव्हा आम्ही नव्हतो हा तुझा भ्रम आहे, कारण तू काहीच जाणत नाहीस. अनेक जन्म तुझेही झाले आणि माझेही झाले, पण ते तुला आठवत नाही आहेत. ज्या ज्या वेळी जे जे माझे अवतार झाले ते सगळे अवतार मला आठवत आहेत. अजोपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. पार्था, मला सगळे मागचे जन्म आणि कार्य आठवत आहे. मी अजन्मा असून मायेचा वारंवार स्वीकार करून वेगवेगळे अवतार धारण करतो, पण तिथे माझं अविनाशीपण लोपत नाही. जे जे तुम्हाला दिसतं ते जणू काही भास आहे, ते माझं प्रतिबिंब आहे, ते माझ्या ठाई असल्यासारखं वाटतं, कारण मायेमुळे तसा भास, तसा भ्रम तुझा होतो. पण माझी स्वतंत्रता ती कधीही जात नाही. तुम्हाला वाटतं की मी कर्माच्या अधीन आहे, परंतु तो सतत भ्रांतीचा खेळ आहे. मी जसा आहे अजन्मा तसाच आहे. आरशामध्ये प्रतिबिंब दिसतं आणि असं वाटतं की दोन्हीकडे एकच वस्तू आहे, पण मूळ वस्तूचा जर विचार केला तर ते दुसरं रूप हे खरंच असतं का, विचार कर. तसाच जरी मी निराकार आहे तरी प्रकृतीचा स्वीकार करून जगाच्या कार्यासाठी साकार होतो आणि वेगवेगळे अवतार घेऊन नटतो. अजन्मा म्हणजे ज्याला जन्म नाही असा ईश्वर परमात्मा. अविद्या म्हणजे नसलेली माया, अज्ञान. ब्रह्मविद्येने हिचा नाश होतो म्हणून हिला अविद्या असं म्हणतात. आत्म्याची 2 आवरणं, स्थूल देह आणि लिंग देह आहेत. ह्या कल्पनेच्या मुळाशी कारण देह अविद्या आहे. अनित्य, मलिन आणि दुःखरूप अशा अनात्म पदार्थाच्या ठिकाणी नित्यत्व, शुद्धत्व आणि सुखरूपत्व मानणे यालाच अविद्या असं म्हणतात. पदार्थाच्या ह्या विपरीत ज्ञानास अविद्या म्हणतात. आदिमाया म्हणजे परब्रह्माची स्वाभाविक शक्ती. ह्या स्फुरणरूप शक्तीमुळेच निर्गुण निर्विशेष ब्रह्माच्या ठिकाणी विश्वाचा आभास निर्माण होतो, तो वाढतो आणि विलीन होतो. ह्याच शक्तीला माया, मूळ प्रकृती, अव्यक्त इत्यादी अनेक नावं दिली जातात. मायेमुळेच सच्चिदानंद रूप परब्रह्माच्या ठिकाणी
जड आणि दुःखरूप सृष्टीचा भास होतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. पार्था, अनेक युगांमध्ये धर्म संरक्षणासाठी, की जो माझा आद्य मूळचाच स्वभाव आहे, त्याच्यासाठी मी प्रकृतीचा आश्रय घेऊन अवतार घेतो. म्हणून जेव्हा धर्माला सर्व बाजूनी धर्मावर आक्रमण करतो, तेव्हा माझं अजत्व दूर ठेवतं, अव्यक्तत्व मी दूर ठेवतो आणि हे सगळं विसरून मी अवतार धारण करतो. मायेचा आश्रय घेऊन मी साकार रूपात प्रकट होतो. अजत्व म्हणजे जन्मरहित किंवा जन्म नसणं. अजन्मा म्हणजे ज्याला जन्म नाही असा, म्हणजेच ईश्वर परमात्मा. अव्यक्त म्हणजे स्पष्टत्वास न आलेले निर्गुण ब्रह्म, मूळ प्रकृती. मूळ प्रकृती या अर्थाने हा शब्द वापरला जातो. तेव्हा त्रिगुणांची साम्यावस्था असा त्याचा अर्थ असतो. अव्यक्तत्व म्हणजे अव्यक्तपणा, अव्यक्त. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. पार्था, भक्तांचा कैवार घेऊन मी अवतार धारण करतो आणि अज्ञानाचा काळोख गिळून टाकतो, अधर्माची सीमा तोडून टाकतो, संतांच्या हातात सौख्याचा ध्वज देतो आणि पापाचा लेख सहजपणे फाडून टाकतो. दैत्यकुळाचा संहार करून साधूंचा सत्कार करवतो. धर्म आणि नीती ह्यांची भेट घडवून आणून दोघांचीही गाठ मी बांधतो. अविवेकरूपी काजळी पुसून मी विवेकाचा दीप उजळतो. तेव्हा योगी यांना कायम स्वानंदाची दिवाळीच जणू भासते. सुखाने विश्व भरून जातं आणि पूर्ण जगामध्ये धर्म नांदतो. भक्तजन सत्वगुणाची जाण त्यांना असते, परिपूर्ण असतात. पाप लयाला जातं, पुण्य उजाडतं जेव्हा माझी मूर्ती उजाडते. ह्याच कामासाठी मी युगायुगामध्ये अवतार धारण करतो. पण हे तत्त्व जो ओळखतो तोच भक्त, योगी, ज्ञानवंत असतो. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना परमेश्वर सगुण भगवंताचा प्रभाव सांगताना इथे दिसत आहेत. अर्जुनाला त्याच्या अज्ञानाची जाणीव करून देताना परमेश्वर म्हणत आहेत, अरे आपले दोघांचे खूप जन्म होऊन गेले की जे मला माहीत आहे पण ते तुला माहीत नाही. स्वस्वरूपाविषयी सांगताना ते म्हणतात की जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, अधर्माची वाढ होताना दिसते, तेव्हा सज्जनांच्या उद्धारासाठी आणि पापी लोकांचा नाश करण्यासाठी मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही प्रकृतीचा आश्रय घेऊन अवतरित होतो, प्रकट होतो. तात्पर्य मला असं वाटतं की अनेकदा आपण अज्ञानामुळे अनेक शंका घेत असतो, पण नम्र होऊन त्या मूळ जाणीवेला जर शरण गेलं की चिंता नाहीशी होते, अज्ञान नष्ट होतं. मग कधीकधी मनात येतं की मग परमेश्वर आधीच का नाही अवतार घेत, दुष्कर्म वाढू का देतात? तर परमेश्वर जास्तीत जास्त सुधारायची संधी कायमच प्रत्येकाला देत असतो. आता अगदीच सुधारलं नाही, जसं साम दाम दंड भेद, तसा नियम परमेश्वरांचाही असावा असं मला वाटतं. हे काय गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.